मित्रांनो, एंड सेम आपण देतो आहे किंवा झाले आहे. पेपर आता संपत आले, पण महत्वाचं आहे पेपर चेकिंग कशी होते, तुम्हाला ऍक्च्युअली पेपर दिल्यानंतर किती मार्क पडू शकता, या सगळ्या गोष्टी इथे मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. फार गुड ज्या गोष्टी आहे, पेपर चेक कसा होतो, मॉडरेट कसा होतो, या सगळ्या गोष्टी सांगतो, जेणेकरून त्या आतल्या गोष्टी कळाल्या की तुम्हालाच कळेल की तुम्हाला किती मार्क पडू शकतात. बघा मित्रांनो, पहिलं आहे पेपर चेकिंगच्या स्टेजेस किती असतात. आता जनरली पेपर चेक केल्यानंतर समजा जेव्हा पेपर चेकिंगचा एक पॅनल असतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी, आता समजा नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामधलं एखादं कॉलेज असेल, कुठलं पण एक कॉलेज घेतलं तर समजा एक उदाहरणार्थ घेतलं आपण गुरु गोविंद सिंग कॉलेजमध्ये समजा कॅप सेंटर आहे, एका कॉलेजला कॅप सेंटर दिलं जातं. मग त्या कॉलेजमध्ये बाकी टीचर्स येतात नाशिक जिल्ह्यातले सगळे, फार खेड्याखेड्यावरनं, समजा आता मालेगावला एक कॉलेज आहे, चांदवडला कॉलेज आहे, लांबून लांबून तिथेच येणार गुरु गोविंद सिंगला, आणि तिथे बसून एका ठराविक वेळी त्यांना पेपर चेक करायचे असतं. म्हणजे सगळीकडचे तिथे समजा नगर आहे, नगरमध्ये समजा प्रवरेला, लोणीला समजा आपलं कॅप सेंटर आहे, मग लोणीला काय करणार, वेगवेगळ्या ठिकाणून लोक येणार, अमृतवाणीला कॅप सेंटर आहे समजा, तो नगर जिल्ह्याचे सगळे लोक अमृतवाणीला किंवा प्रवरेला येणार. या पद्धतीने, जसं पुण्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये 2-3 कॅप सेंटर असतात, सो या पद्धतीने पेपर चेकिंगला पहिल्यांदा टीचर बसतात. आता इथपर्यंत आपल्याला कळालं. टीचर बसल्यानंतर सेकंड स्टेज येते. प्रत्येक टीचरकडे 60-60 पेपरचा गठ्ठा असतो. त्यांना भरपूर पेपर दिले असतात. डेली समजा टीचर 60 चेक करता, कोणी 200 चेक करता, डिपेंड्स ऑन टीचरची कॅपॅसिटी. सो एक 60चा गठ्ठा येतो. त्या 60 मध्ये त्यांना पहिल्यांदा रेग्युलर एक्झामिनर जो टीचर आहे, सब्जेक्ट टीचर, तो सब्जेक्ट टीचर पहिल्यांदा तुमचे पेपर चेक करतो. त्यांनी प्रॉपरली चेक केले की मग पहिली स्टेज आपली कंप्लीट झाली. मग ती सेकंड स्टेजला जाते, मॉडरेशनला. मॉडरेशन जे असतं, मॉडरेटर जे असतात, ते पेपर चेकिंग मध्ये ते काही स्लॉट ठेवतात. म्हणजे बघा, ज्या मुलांना 21 ते 27 याच्या दरम्यान मार्क आहे, 21 ते 27 त्या दरम्यानचा प्रत्येक पेपर मॉडरेट केला जातो. प्रत्येक पेपर. तुम्ही म्हणता सर हे जर उलट आलं, आमचे मार्क कमी करायला नाही, 21 ते 27 मध्ये आहात ना, म्हणजे तुमचे मार्क कसे वाढू शकता, पहिल्या एक्झामिनरकडनं काही चूक झाली का, त्याच्याकडून जी चूक होऊन तुम्हाला 28 पर्यंत कसं आणता येईल, यासाठीच ते 31 ते 27 मधले प्रत्येक चेक करता. नंतर आता पुढची स्टेज, समजा 28 पासून तर 50 पर्यंत, याच्यामध्ये एक गठ्ठा आहे, त्या गठ्ठ्यातलं 2-3 पेपर, 50-60 पेपर आहेत, त्यातले 2-3 कुठलेही रॅन्डमली काढले जातात, ते चेक केले जातात. सेम सिमिलरली समजा 60च्या वरचे पेपर आहेत, त्यातले 2-3 रॅन्डमली चेक केले जातात. या पद्धतीने ते मॉडरेट पेपर होता. कळलं तुम्हाला स्टेज कशा आहे. पहिले तुम्हाला मी हे सांगितलं की कॅप सेंटर कसं तयार होतं, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की एक्झामिनर कसं चेक करतो, नंतर थर्ड आपल्याला पास करण्यासाठी कसं पुश केलं जातं मॉडरेशन मध्ये. म्हणजे मॉडरेशन पेपर मार्क कमी करण्यासाठीच नसतं, वाढवण्यासाठी पण असतं. आणि फोर्थ तुम्हाला सांगितलं की कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये किती किती पेपर चेक होता. या पद्धतीने याच्यात थोडंफार कमी जास्त मी सांगितल्याच्या थोडंफार चेंजेस असू शकतो, पण 90% प्रोसेस अशीच असते. ओके, तुम्हाला आता मी स्टेजेस क्लिअर करून दिल्या. आता येऊया आपण व्हॉट मार्क्स आय गेट फॉर माइन आन्सर. माझ्या आन्सरसाठी मला किती मार्क भेटेल. बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया न्यूमरिकल सब्जेक्ट. न्यूमरिकल सब्जेक्टला काय आहे, काही न्यूमरिकल सब्जेक्ट मध्ये असं असतं की आयदर फुल और आयदर 0. समजा 10 मार्काचा सब्जेक्ट आहे, सो आयदर 10 on 10 और आयदर 0, अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतात. तिथे तसंच राहील. फुल प्लेज बरोबर आलं तर फुल मार्क भेटेल, नाही तर 0 भेटेल. आता सेकंड, काही न्यूमरिकल सब्जेक्ट मध्ये स्टेजेसला मार्क असतात. सो समजा पहिल्या 5 स्टेजचं गणित आहे, पहिल्या 3 स्टेज बरोबर आहे, शेवटच्या 2ची चुकल्या, पण पहिल्या 3ला जेवढे मार्क आहेत तेवढे मार्क तुम्हाला भेटणार. म्हणजे 10 मार्काचं गणित आहे तर 5 स्टेजला प्रत्येक स्टेज आले 2-2 मार्क, म्हणजे तुम्हाला 6 मार्क भेटले. कळतं ना तुम्हाला मार्क कसे भेटणार. या पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क काउंट करायचे. तुम्ही पास झाले की नाही 1.5 महिन्याने युनिव्हर्सिटी सांगायचे, तुम्हीच क्लिअर करून घ्या की तुम्ही टॉपर होताय की नाही. नेक्स्ट, आता न्यूमरिकल झाले. आता काही सब्जेक्ट असतात ज्याच्यात कोडिंगचे सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये स्युडो कोड देणं गरजेचं आहे. नुसतं आपण थेरी कॉन्सेप्ट लिहितो. समजा स्टॅक आहे, स्टॅक काय आहे, क्यू काय आहे. क्यू म्हणजे समजा इकडून मध्ये पाठवलं, समजा शिर्डीला मला जायचंय दर्शनाला, सो तिथे त्या लाईन्स असत्या बघा, अशा गोल गोल मारतो, त्याला आपण जनरली क्यू म्हणतो. तेच आपलं याच्या सी लँग्वेज मध्ये पण आहे, प्रोग्रामिंग मध्ये पण आहे, बरोबर. मग तो कॉन्सेप्ट आपण लिहिला, रिअल टाइम कॉन्सेप्ट लिहिला, पण त्याच्यातला स्युडो कोड कसा वर्कआउट होतो हे लिहिणं गरजेचं आहे. रिअल टाइम एक्झाम्पल लिहिणं गरजेचं आहे. रिअल टाइम एक्झाम्पल, स्युडो कोड्स, या महत्वाच्या गोष्टी कोडिंग मध्ये हे जर आपण दिलेलं असेल तर मग तिथे फुल मार्क भेटतील. फुल स्ट्रक्चर ते आन्सर होतं, मग फुल मार्क भेटतील. नाही तर आपण त्या गोष्टी अवॉइड केल्या, समजायचं आपल्याला 50% मार्क तिथे भेटत आहे.
क्लिअर. आता थर्ड येतात थेरी सब्जेक्ट. थेरी सब्जेक्टमध्ये मुख्यतः तुम्ही जे जे मेन पॉइंट आहे ना ते लिहिले आहेत का, त्याला अंडरलाईन केली आहे का, डायग्राम रिक्वायर्ड होती दिली आहे का, नसेल तर मग तिथे समजायचं एक एक 2-2 मार्क आपले कमी होत आहे या पद्धतीने. आणि आन्सर थेरी सब्जेक्टमध्ये फुल फ्लेज पाहिजे. म्हणजे समजा प्रश्न 6 मार्कला आहे तर ऍटलीस्ट पहिलं पान आणि मागचं पान दोन्ही भरून आपलं आन्सर फुल फ्लेज पाहिजे. 8 मार्कला असेल तर हे पान आणि इकडचं अर्ध पान 2.5 पान तरी पाहिजे. असे मोठे मोठे आन्सर असेल तर अजून फुल फ्लेज मार्क भेटतात. येस, या पद्धतीने. आणि किंबहुना कधी समजा एखाद्या क्वेश्चनला मोठा आन्सर नसेल पण स्ट्रक्चराइज प्रॉपर असेल, डिटेलमध्ये गोष्टी दिलेल्या असतील तरी त्याला चांगले मार्क तुम्हाला पडू शकतात. या पद्धतीने ते पेपरचे मार्क तुम्हाला दिले जातात. क्लिअर आहे. आता नेक्स्ट येतं काउंटिंग मार्क्स युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. आता मी तुम्हाला आयडिया सांगितलं की कुठल्या क्वेश्चनला किती मार्क भेटतात. मग आता तुम्ही तुमची प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहे त्याच्यावरून काउंट करा की जे आन्सर मी लिहिलं हे आन्सर आता तुम्ही कुठे चेक करा. आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलंच आहे, त्याच्यात बघून घ्या नोट्समध्ये की तुमचं जे आन्सर होतं ते सेम तिथे जिथं दिलं होतं ऍप्लिकेशन मध्ये ते स्टँडर्ड आन्सर आहे युनिव्हर्सिटी पॅटर्न वाईज. तसंच असेल तर फुल मार्क भेटतील, नसल तर मग तुम्हाला किती कमी मार्क येतात मी इथे सांगितलं. सेम तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पण चेक करू शकता. येस, यावेळी तुम्ही ते चेक करून घ्या आणि तुमचे मार्क ठरवून घ्या की तुम्हाला किती पडताय. एखाद्याला समजा पडताय 62 मार्क तर समजायचं आपल्याला आपले मार्क कळाले, मग आपली पासिंग तर झाली, आपण टॉपर पण होतोय, मग 62 तुम्ही धरले तर कदाचित तुम्हाला ऐनवेळी युनिव्हर्सिटीच्या रिझल्ट नंतर ते 62चे 68 पण मिळू शकता आणि 62चे 55 पण मिळू शकता. सिमिलरली फॉर काठावर पास होणाऱ्या मुलांसाठी ज्यांना जस्ट पास व्हायचंय त्याने काउंट केलं 34 मार्क झाले. ऐनवेळी 34चे 44 पण होऊ शकतात, 34चे 24 पण होऊ शकतात. थोडंफार मागे पुढे 5-10 मार्काचा फरक पडेल पण नियर अबाउट सेमच येईल. सो या पद्धतीने आपलं पेपर पॅटर्न चेक होतो. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर केल्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लगेच अभ्यासाला लागा. आता जर तुम्हाला आयडिया क्लिअर झाली आपल्याला किती मार्क पडताय, जे विषय कमी राहतं कमी मार्कावर निघताय, ज्यांनी आपल्याला धोका दिला, आपल्याला टॉपर व्हायचं होतं पण नाही झालं, जे बॅकलॉग राहत आहे, लगेच अभ्यासाला लागा. एक्झाम संपली तर अभ्यासाला लागा आणि लगेच पुढच्या विषयांचा अभ्यास सुरू करून द्या. याच्यासाठी नक्की पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा ज्याच्यावरती पुढच्या सेमिस्टरचे किंवा यावेळीचे बॅकलॉगचे विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत ते बघा. फ्री लेक्चर्स बघा, आवडले तर सबस्क्राईब करा आणि कामाला लागा. यस, पुस्तकं वगैरे काही वापरू नका, त्याच्यावर सगळं दिलं आहे. कॉलेजमध्ये टीचरकडून समजेल नाही समजेल तो विषय सोडून द्या किंवा बॅकलॉग पेपर आता कॉलेजमध्ये शिकवणारच नाहीये. सो ॲपवर सगळं आहे, टीचर तुमच्या सोबतच आहे. ते टीचरनी शिकवलेलं बघून घ्या. समजलं की नोट्समध्ये त्याचा डिटेलमध्ये स्टडी करा, अभ्यासाला लागा. बघा तुम्ही यावेळी नक्की टॉप करशाल.